वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कल्याणची कन्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सो आज तारीख आहे 29 मे. सो काहीतरी खूप इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे. आणि हां, लास्ट व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडा ब्रेक होत होता आणि ॲक्च्युली थोडा मागे पुढे होत होता, कारण लग्नाची जी साऊंड सिस्टीम होती आणि परत ते खूप डीजे वगैरे होते, त्यामुळे व्यवस्थित आवाज येत नव्हता माझा आणि पोचला नाही तुमच्यापर्यंत. सो सॉरी. आणि मी याच्यापुढे माईक वापरेल म्हणजे जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो माझ्या फ्रेंड्स लोकांनी सांगितलं ते शाळेचा आवाज येत नाही आहे, सो त्यामुळे मी माईक नक्कीच वापरेल. आणि आत्ता तरी आवाज आहे का सेम की आहे ॲनिव्हर्सरी 2 तारखेला, 2 जूनला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे आमच्या लग्नाला. सो कसे दिवस निघून गेले काहीच कळलं नाही सिरियसली. सो डूट आता आम्ही जाणार आहे बाहेर, कारण खूप काही सस्पेन्स गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यामुळे. सो आता आपण निघूया. आणि बरंचसं काही असं आहे, सगळं लिहून ठेवलेलं आहे की काय काय घ्यायचं वगैरे, तर आपण घेऊया. चला आता आम्ही चाललो आहे. ताईच्या आणि जिजूंची ॲनिव्हर्सरी आहे, तर त्यांच्यासाठी जे आपण प्री प्लॅन केलेलं आहे बड्डेचं, त्याच्यासाठी आपण गिफ्ट आणि डेकोरेशनसाठी जे सामान लागतं ते घेण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि ताई आणि मी आम्ही दोघंजणी चाललेलो आहोत. दाजी आमच्यासोबत नाही आहेत. आता मी दोघीजणी जातो स्कूटीवरती, पटापट करतो, सगळं आवरतो आणि परत घरी येतो. घरी येऊन जेवण बनवायचं आहे. मम्मी ते गावी गेल्यामुळे मी आणि ताई आम्ही दोघीजणीच आता इथं आहोत. ताई इथे आलेली आहे घरी आणि आत्ता वाजलेत 8. आम्हाला 8, 8:30, 9 तरी होणार आहे ती घरी यायला. तर आम्ही पटापट सामान घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चलो कंटिन्यू. अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. येस. आणि खूप मजा येते आम्हाला. कधीतरी आम्ही दोघीजणी सोबत असतो. आता दोघी नेहमी कामात असतो, ती तिच्या ऑफिसला. असं कधीतरी असं की विकेंड असतो ज्याच्यामध्ये आम्ही दोघीजणी सोबत फिरतो. आणि आता काम आहे म्हणून आता आम्ही चाललो आहे सोबत. हो तर चला. आम्ही केक शॉपमध्ये आलो आहे. बुके वगैरे खूप छान सो काही जस्ट आम्ही केक शॉपमध्ये गेलेलो आणि बघितलं छान छान केक्स होते. पण बघू ऑर्डर करूया. काय वाटतं तुला वरील ना? छान वाटलं. मी आपण आता व्हिडिओ काढला ना, तो केक छान आहे. आणि आम्ही इथं बेट मार्टमध्ये ना शॉपिंग केली ते. येस. आणि आम्ही व्हिडिओज काढला नाही, विसरून गेलो. नाही, विसरून नाही गेलो. आहे जे काय काय घेतले ना, तुम्हाला मी घरी गेला दाखवते. नाही तर तुम्ही ऑन द स्पॉट बघितलं की तुम्हाला अजून चांगली मजा येईल. सो गाईज करिश्मा येते तिकडनं. गाडी तर टाकली आहे. आम्हाला जायचं आहे केक शॉपमध्ये, फिनॉममध्ये. माझ्या अगोदर करिश्मा पोचली पण फिनॉममध्ये. वा. A few moments later. सो गाईज आजचा आहे दुसरा दिवस आणि बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या आहेत यांच्यासोबत घ्यायच्यात, कारण यांच्याशिवाय ती गोष्ट घेतली जाणार नाही आणि म्हणजे घेता येणार नाही. त्यामुळे आता पहिले आम्ही नाश्ता करणार आहे, मॉलमध्ये जाणार आहे, कपडे घेणार आहे आणि तुम्हाला मॉलमध्ये मी गेलो. निघालो आहे घरातून जस्ट, तर नाश्ता करतो आणि नंतर तुमच्याशी. आणि हां, परवाचं माहीत नाही आहे त्यांना आपण जे काही घेतले ते काहीच माहिती नाही आहे. सो ओके, तर आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला. आता मॉलमध्ये आलो आहे. आजचा नेक्स्ट डे आहे. यांच्यासोबत सामान घालायचं, त्यामुळे आम्ही निघालो आहे. आणि फर्स्ट डेचं काय ब्लॉगिंगमध्ये मी नव्हतं, ही एकटीच होती. ही आणि तिची बहीण, ह्या दोघी होत्या. आता चला तुम्हाला दाखवतो. छान वाटतं ना. हा कसं वाटतंय? छान तर दिसतात.
बापरे, विकास एक पॅन्ट घेणार होते तर 3 घेतल्या. किती घेतल्या? 3. एवढं का? अरे एवढं कम्फर्ट बसतात आहेत ना, आणि हाईटला पण आणि कमरेत पण एकदम क्रेझी वाटतात ते. 3 पण घेऊ. चल आज शॉपिंग. हो, फुल मजा आहे. मला नको, माझ्या बर्थडेला घेऊया. आणि माझी ॲनिव्हर्सरी नाही, बड्डे वाटतं. सगळं घेतो. बड्डे काय नेहमी देतो, फर्स्ट ॲनिव्हर्सरी आली म्हणजे विचार करा. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला सांगतो, आम्ही इन्स्टामध्ये गेलो, आम्ही जे शर्ट घेतलं ना एवढं क्रेझी होतं आणि ते महाग होतं. आणि नाही, छान आहे ना. unfortunately आम्हाला एकदम एक नंबर. चला. सो गाईज, विकासची तर मजा आहे, माझी पण मजा आहे, असं काही नाही आहे, पण छान वाटलं. घेतलं, त्यांना आवडलं म्हणून त्यांनी जीन्स वगैरे घेतली. आपण ठीक आहे, एन्जॉय तरी केला पाहिजे यार, कधी करणार आपण. इकडे बघा. सो फायनली गाईज, विकासने मस्त शॉपिंग केलेली आहे, खूप छान 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 शर्ट. मस्त, मला पण छान वाटते विकासने घेतले म्हणून. ॲनिव्हर्सरीसाठी नवीन कपडे घेतले पाहिजेच यार. काय माहिती आहे का, एवढ्या कम्फर्ट होत्या ना, म्हणून मला ना एकच घेणार होतो आम्ही. एकच घेणार होतो. त्याच्यावरती कुठली व्हाईट शोभत होती किंवा स्काय लाईट व्हाईट ना. हां, पण आहे ना, तिन्ही घालून बघितल्या, ट्राय एवढ्या कम्फर्टेबल बसल्या ना, मग मला नाही राहवलं. त्यामुळे तिन्ही घेऊन टाकल्या. एवढं खतरनाक गरम होतंय ना, आणि ह्या गरमीमध्ये आता आम्ही चाललोय फटाके आणायला. फटाके इन द सेन्स शॉर्ट बार. आता शॉर्ट बार घेऊन येणार, आणि जेव्हा आम्ही केक कट करणार तेव्हा गाडीच्या पाठी लावणार. नाही एवढं सांगायचं. क्रेझी वाटणार आहे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही. हाय गायज, तर त्या दिवशी करिश्माने आम्ही शॉपिंग करायला गेलेलो, तेव्हा काहीतरी डेट समथिंग होती. मी ब्लॉगमध्ये घेतले पण मला आठवत नाही. तर आज आहे 1 तारीख, आणि यांच्यासोबत मी आज शॉपिंग करायला गेले. तुम्ही सकाळपासून व्हिडिओ बघितलंच असाल की मस्त नाश्ता वगैरे केला, मस्त समोसा वगैरे असं पाव खाल्ला. आणि करिश्मा तिच्या कामातच होती, आणि मी माझ्या कामातच ती ऑलवेज कामामध्येच असते. सो आम्ही पहिले मॉलमध्ये गेलो, कारण यांना मॉलमधलेच कपडे छान आवडतात, म्हणजे तिथलेच कपडे छान फिट फाट बसतात वगैरे. तर आम्ही असं विचार केला की ठीक आहे आपण जाऊया. आणि त्याच्यानंतर माझी जे काही गोष्टी मी पण बघितलेली नाही अजून, आता ती मला दाखवते आणि आणि हां, तुम्हाला सांगते, हे आले होते आणि घरी आले, जेवले वगैरे आणि घरी झोपायला गेले. सो आता तुम्हाला दाखवतो. आणि हां, आपली जे सिक्रेट आहेत गोष्टी, आपण त्या दिवशी काय काय घेतलेलं ते पण त्यांना मी दाखवलेलं नाही आहे. सो ते पण मी सो गाईज, हे बघा, अशी एवढी यांनी शॉपिंग केलेली आहे, आणि तुम्हाला मी उघडून दाखवते काय काय घेतलं वगैरे. करिश्मा तू पण बघा, तुला आवडलं, कारण हिला आम्ही व्हिडिओ कॉल करून दाखवलेलं. व्हिडिओ कॉलवरती मी बघितलेलं, पण असं फेस टू फेस टाईम बघितलं. हां, तुम्हाला मी दाखवते की करून मी खाली. तर हे एक छानसं असं मस्त, मला फार आवडलं. जॅकेट टाईपून डेनिम काहीतरी म्हणतो त्याला, डेनिम असं आहे, आणि छान दिसतो यांच्यावरती. छान कलर, ब्लॅक कलर पण छान डिसेंट वाटेल. हां हां, आणि हां, अजून एक छान आम्ही घेतलेला आहे शॉर्ट बार. नाही बघितलं. सेलिब्रेशन करणार आहोत, त्याच्या पुढे आम्ही लावणार आहे. आणि हे खूप छान असे शॉर्ट्स होते, 12 शॉर्ट्स आहेत. तर मस्त तुम्हाला उद्या दिसणारच आहे की उद्या आम्ही काय धमाल करणार आहे. आम्ही सस्पेन्स आहे तुमच्यासाठी. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो ना अगोदरच्या दिवशी, त्यावेळेस काय काय घेतलं दाखवते हो. म्हणजे कॉमनली जे सगळे बड्डे किंवा ॲनिव्हर्सरी, सगळे हे ब्राईड टू बी, म्हणजे जसं सेलिब्रेशन करतात जे जे गोष्टी लागतात ते सगळ्या. जसे की तुम्हाला टॅग माहिती असेल, हॅपी ॲनिव्हर्सरीचा टॅग घेतलेला आहे. गोल्डनमध्ये घेतलं आहे, ते जे आपण डेकोरेशन करणार आहोत त्याच्यामध्ये ते खूप उठून दिसतं. तर हे करिश्माच्या पसंतीचं आहे. करिश्मामध्ये काही खूप छान दिसेल, म्हणजे हे गोल्डनवालं हे फर्स्ट छान दिसेल म्हणून ती बोलली की आपण ती घेऊया. सो आणि मी घेतलं आहे. ठीक, तुम्हाला नेक्स्ट दाखवतो.
काहीतरी फुगवण्यासाठी असतं ते पण कॉर्नर दिलेला असतो तो सेम याच्याने फुगवायचा असतो. ते तीन लव आले. ते 2 डिफरंट कलर, 2 रेड कलरचे आणि ब्राऊन कलरचे असतात. पण 3 एक बेबी पिंक आहे मिडल वाला आणि 2 रेड कलरचे आणि ब्राऊन कलर. ब्राऊन आहे लाईट ब्राऊन आहे. लाईट ब्राऊन आहे 2 रेड. चांगलं आहे. त्याच्यानंतर ते अजून एक घेतलेलं मी मला ट्राय करून बघायचं. आता काय नको आपण इथे ट्राय करू. मागचा पण आहे असं फुगवलं असं फुगतं आणि मला ना त्या दिवशी ट्राय करायचं होतं. हे ॲक्च्युअली मी तुम्हाला ट्राय करणार होते. ते मी हातात ठेवले आणि तुम्हाला पण हे लास्टला तुम्हाला सांगणार. ते एक लास्ट नाही सांगणार आहोत. पण लॉक आहे. सांभाळून करीत ना. मला बलून्स पण घ्यायचे बारीक बारीक. मी आता एकाने बघितलं पण मला दुकानात भेटलीच नाही. तर ते व्यवस्थित हात घुसवून हातात ठेव. ते पूर्ण व्यवस्थित घुसव. नाही ते मी घुसवतो. तुमचं भेट. कधी किती ओपन करायचं? नाही करायचं मॅम. ऑटोमॅटिक ते लॉक होणार मे बी. म्हणजे फुगवायचं कसं? मी घुसवून बघते. दुसरं तोपर्यंत मी दाखवते लाईट. ॲनिव्हर्सरीचं जे सामान आहे म्हणजे ते केकवरती आपण जे लावणार आहोत हॅपी ॲनिव्हर्सरी. तर हॅपी ॲनिव्हर्सरी आपण एक टॅग घेतलेला आहे. त्याच्याने लाईक झालंय स्प्रे माझ्या नको आता नको करिश्मा. मस्ती मला अंगात आलेली आहे, अंगावर आलेली आहे. अंगात जसं अंगात कशी येणार आहे? काय बोलते? अंगावर आली. मुँह में आया तो बग दिया. अभी आगे का करम को पता होगा. आगे का आगे का करम को क्यों पता होगा? क्योंकि ये मेरे पापा का बर्थडे है. और एक हम लोग ने लाइट्स लिया है. करण आप मैंने करणचं नाव लिया. सॉरी आता मी करणचं नाव घेतलं. तो आहे आमचा छोटा बाहू. बाहू बाहुबली. बाहुबली बाहू क्या है? भैया है क्या हम लोग? बाहू मैंने तो लाइट पेटी लाइट पेटी लाइट लागली. ॲक्च्युली हे बटन आहे इथे लाईट ऑन ऑफ करायचं. म्हणजे हे आर्थिंग टाईप मध्ये वाटलं. हे आहे की इथे करंट बसला पाहिजे. त्यात तार येईल. हे बघा मी आता मला तो करणार आहे यार वो. मी सुई कर. ये घेतलेला आहे. नाही मी क्रीम करायचं आपल्याकडे. बस उसमें जो कलर वाला है. इतना ही फुगा सकती हूँ ना? अरे पागल हो गई क्या? उड़ी जाएगा तो हमारा क्या प्रॉब्लम? अच्छा ये पागल झालीस का काय? इथे चमकी सगळी उडेल. बस झाली. एक आपण नाही बाबा. त्याच्यामध्ये 2 चॉकलेट्स आहे. एवढे ठीक आहे. वाव टिकल्या बघ. एक आपण 100 रुपीजचं फिनॉममधून घेतलेलं आहे. फिनॉम केक शॉप. ओनली 2 चॉकलेट्स त्याच्यात 100 रुपीजचे आणि हे बॉक्स 100 रुपीज. हे डबल टाईपचं घेतलेलं आहे. मी काही सोडते आणि हे पॉपर घेतलेलं आहे आपण. हे पॉपर पार्टी पॉपर आहे. हे उडवल्यावरती ते 6 दिवस. अशा प्रकारे एवढे सगळे आपण शॉपिंग केले. लाईट्स अँड छोटे छोटे बलून झाले. आणि छोटे छोटे बलून पाहिजे डबल टेप ते सुद्धा मी आता आवडून ठेवते. कारण आणि हे यात पार्बल दाखवले नाही तुम्हाला. दाखवले नको दिखायचं. त्याच्यामध्ये आपण चॉकलेट ठेवणार. ब्राऊन कलरचं होतं आणि रेड कलरचं होतं. पण आम्ही असा विचार केला रेड कलरचं घेऊया कारण ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. वाटत कशासाठी घेतलं गिफ्ट. आणि तुम्हाला मी सांगते गिफ्ट खूप असं नाही की मी एक्सेप्टेशन नाही करायचं समोर तुम्ही. पण मी खूप कॉस्टली घेतलेलं आहे गिफ्ट. तर त्याच्यामध्ये मी गिफ्ट कवर करणार आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर चॉकलेट्स टाकणार आणि याच्यामध्ये मी भरपूर चॉकलेट्स वगैरे टाकणार आहे. यार गाईज माझा माईक पण गाडीच्या डिक्कीत राहिला. सो तुम्हाला आम्ही जेव्हा पॅक करू तेव्हा दाखवू नक्कीच. सो कंटिन्यू राहा. आम्ही कसं डेकोरेशन करतो. डेकोरेशन करताना पण भरपूर मजा येईल. भारी वाटेल. तर तुम्ही कंटिन्यू राहा. चला. बोलत असणार की अचानक हे इथे कसं काय. पहिली गोष्ट जे आपण कालपासून सस्पेन्स ठेवलेलं की आपण डेकोरेशन करायचं जे आपण सेल्फ डेकोरेशन करणार आहे. तर आता आम्ही डेकोरेशन करणार आहे ते आमच्या कारमध्ये आम्ही त्यांच्या दाजींना सरप्राईज देणार आहे. ॲक्च्युली तेच कार चालवणार. त्यांना सरप्राईज देणं काय तर त्यांना माहिती नाही आम्ही मागे काय करतोय.
ते पुढेच बसतील, आम्ही त्यांना काहीतरी गंडवू, काहीतरी खोटं वगैरे बोलून पुढेच विषय क्लोज करू. त्यांना अचानक मध्ये मागे दाखवणार नाहीये. तर आता आम्ही डेकोरेशन करायला घेतले आणि तुम्ही आणि ॲक्च्युली असं बोलायला गेलं ना तर ते थोडंफार त्यांना कल्पना येईल, पण डेकोरेशन कसं आहे ते त्यांना दिसणार नाही. सो तर त्यांच्यासाठी सरप्राईजच असणार आहे ते. आणि कॉमनली सगळ्या गोष्टी जे लावतात हॅपी ॲनिव्हर्सरी ते लावणार आहे, पण प्रत्येकाची डेकोरेशन करण्याची पद्धत वेगळी असते ना. सो दॅट्स इट. बोल. तर आता आम्ही डेकोरेशन करायला घेतोय. ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे पहिली गोष्ट. तर आता आम्ही करायला घेतो. आम्ही कालपासून डायरेक्ट तुम्हाला आज दिसत असणार. तर हां, ती पण तिच्या कामामध्ये होती, मी पण माझ्या ऑफिसच्या कामामध्ये होती. तर आता आम्ही सो बी कंटिन्यू. जस्ट माझा मेकअप वगैरे झाला आहे आणि नेहमीप्रमाणे हर वेळेस सगळीकडे विसरतात म्हणून आणि हे पट्टा विसरले. तर सो करिश्मा परत वरती घरी गेली. तर आजचा माझा लूक आहे असा. कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते मी. आणि हे दिसतात का लाईटला म्हणा क्रेझी. हां. सो आजचा यांचा लूक असा आहे. उतरल्यावर चांगला दिसेल अजून मस्त पूर्ण आउटफिट. आणि आज मजा येणार आहे. येस. थोडा लेट निघलोय. हां, आम्ही ॲक्च्युली असा विचार केला होता की खूप लवकर निघू. वाटलेलं की 7:30पर्यंत निघून जाऊ, पण काय झालं नाही. सो आम्ही डेकोरेशन करत होतो. तुम्ही बघितलात किती मेहनत लागली डेकोरेशन करायला. असं काय नाही आहे, आम्हालाच फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे असं वाटत होतं की स्वतःहून काहीतरी करूया, स्वतःहून एफर्ट्स घेऊया. सो आम्ही असा विचार केला, करिश्माने मी की करिश्मा आणि मला बोलले की ताई आपणच करूया. सो आम्ही केली आणि खरंच करायला खूप एन्जॉय आला आणि खूप मजा मस्ती करून कसं दिसतं सांग पहिले. आम्ही खूप मजा मस्ती करून डेकोरेशन केलं. सो करिश्मा तर आली आहे. बस. मुलाचं मुलीचं दोघांचं आणलं आहे. असं द्यायचं. माझं लुक आहे असं. बसलीस. निघालो आहे आणि आता आम्ही दाखवतोय की आम्ही कुठे चाललो आहे आणि काय आहे. तर तुम्ही आमच्यासोबत स्टे ट्यून, स्टे कनेक्ट राहा. करिश्मा आता मी आली आहे केक घेण्यासाठी. आपण आता डिसाईड करू कोणता केक घ्यायचा आहे. मी ताईला तर व्हिडिओ कॉल करते आणि दाखवते तिला कोणता केक आवडतो आहे. आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो आणि केक घ्यायला आलेलो आहे. तुम्हाला दाखवते आम्हाला कोणता जो केक आवडतो आहे तो तुम्हाला आम्ही दाखवतो आणि तुम्ही पण आमच्यासोबत कनेक्ट राहा की आम्ही कोणता केक घेतो आहे. दाजी पण आहे सोबत. हे आमचं डेकोरेशन बाकी होतं आणि हे डेकोरेशन आता आम्ही केलेलं आहे. आणि डेकोरेशन करून खूप वेळ झाला ॲक्च्युली आणि आम्ही फोटोज, व्हिडिओज, रील्स सगळे काढलेले आहे. आता सर्व झालं. आता आम्ही करतोय सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशनमध्ये आहे आमचा हा फोटो वगैरे स्पेशल काढले. केक. आणि हा बघा हा ताईचा लूक आहे. सगळं तीच हँडल करते. हे कॉपर आम्ही उडवणार आहेत. आणि हे इथे इकडे डेकोरेशन दिसू दे, एवढी मेहनत केली आपण. कसं वाटतंय? खूप छान यार, खूप मस्त, खूप भारी वाटलं. आणि तिकडे सगळी व्हिडिओ कसं आवडलं केक तुला? मला खूप आवडला. छान आहे, एक नंबर. स्पेशल केक घेतलेला आहे. हे कुठं आठवायचं आणि डेकोरेशन
भेटला ते इथे बसलेले होते ॲक्च्युली. आम्ही डेकोरेशन करत होतो तर यांची सगळी फॅमिली तिकडे येऊन बसलेली. ते पूर्ण 1-1.5 तास आमच्याकडे बघत होते आम्ही काय करतोय काय नाही. नंतर यांना सगळ्यांना आमचं डेकोरेशन केलेलं आवडलं. आम्ही चांगला बर्थडे. हाँ दीदी बोल रही है आपकी गाड़ी और डेकोरेशन मुझे दोनों अच्छा लगा, इसलिए मैं चला आता मस्त आता बर्थडे सेलिब्रेशन केला. आता जाऊया आपल्या जिकडे जायचं. कंटिन्यू राहा. चलो बच्चो चलो बाय. बाय. सांगू तुम्हाला हां ह्या जगामध्ये असे पण लोक आहेत की त्यांना दुसऱ्यांच्या खुशीमध्ये पण खुशी होते आणि ते आपल्या खुशीमध्ये सहभागी होतात. आणि आमची खरी अॅनिव्हर्सरी ह्यांच्यामुळे खूप स्पेशल गेली. आमच्यामध्ये आले ते इतकं एन्जॉय केला त्यांनी, त्यांच्यामुळे आम्हाला पण एन्जॉय करायला भेटलं. आणि त्यांनी आमची हेल्प पण केली की स्वतः बोलत होते आम्ही फटाके लावतो, आम्ही स्पार्कल उडवतो, सगळं करतो. आणि इतके म्हणजे जमा झाले तर एवढी मज्जा आली ना. आम्हाला अनएक्सपेक्टेशन्स होते की असं काय होईल आमच्यासोबत. पण खूप चांगलं झालं आज. आणि आज ते करू शकता, त्यामुळे ते खूप फ्री झाले आणि खूप छान वाटलं. मला तर खूप आवडलं कारण खूप आनंदात होते ते. आमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी होती पण ते आनंद होते सिरियसली. पण त्यांना बघून आम्ही खरंच अजून आनंद झालो. त्यांनी आमच्या युट्यूबचे आयडीज वगैरे विचारले, आमचे आयडिया घेतले दोघांचे. बोलले की तुम्हाला सबस्क्राईब करणार आणि तुमचे बहुत व्हिडिओ पसंद आहे आप दोनों. त्यांना आमची जोडी पण आवडली, गाडी पण एवढी आवडली त्यांना. म्हणजे बोलायचं कामच नाही. ते म्हणते आम्ही गाडी को कब से देख रहे थे. मेरे को ती लेडीज होती ना ते बोलते थे आपकी गाडी हमें बहुत पसंद आई, बहुत अच्छी दिख रही है आपकी गाडी. सो गाइस खूप चांगला क्षण होता आजचा. चलो अभी किधर जाना है? हॉटेल अभी क्या करेंगे? पेट पूजा. अभी 12 तो बज गए, अभी होगा 1 बजे जाके घर पे सो जा. सो जा. जितना उतनी बगावत हो, लगता है ऐसा जरूरतों को तुम जरूरत हो. जितना उतनी बगावत हो. आहे. आणि आता वाजले 12:30 पावणे 1 वाजलेत. हा इथे गाडी पार्क केली आणि 12:30 बघते ते फॉर्च्युनर बसलेले. हा सो ही ती गाडी सगळेच बसलेत. मस्त असणार आहे, तुम्हाला दाखवते चला. हॉटेलला खायला बटर चिकन नाव आहे का? चालेल. आता सध्या आम्ही ऑर्डर केले तो पण सॅलड, मसाला पापड, रोस्टेड पापड, मसाला पापड. मसाला पापडची टेस्ट चांगली. मला बोलली मी तो ना. आम्ही मागवलंय म्हणजे नाही पहाडी का नका जाऊ. कॅम्प चांगलं नाही बॉडीसाठी तरी आम्ही पितोय. आम्ही स्ट्रॉंग येतो. मला मसाला पापड खूप आवडतो. ते सगळं ठीक आहे. मला हे बोलायचंय काही मला पण अजून माहित नाही काय आणि मला एकदा सांग मी चांगलं विचार. तुम्ही छान दिसताय. काय विचारायचं विचार. मला पण एक प्रश्न पडलाय कधीपासून. तर मला बोलले का चॉकलेट टाक ह्याच्यामध्ये आणि हा बॉक्स घेऊन ये. पण हा हिचं काय करतो मला तू गिफ्ट देणार होती. काय म्हणजे नक्की काय आपण एवढंच चॉकलेटचा बॉक्स इथं घेऊन काय म्हणजे विषय. आता ही माझ्या नावाने तर घेतलं हिनी आणि आता कामाला जाते रोज घेऊन जाणार 1-1, 2-2 आणि खाणार आहे ना. उघडा ना. उघडलं ना कुठं टाकू इथं सर्च करू. नाही काम करा ना. कसं पहिले पेपर पापडचे ठेवूया. लुक ॲट दिस. काय भारी कोणकोणते चॉकलेट. हे भरपूर आणले तरी चांगले चांगले. थांबा पहिले खोलू का? खाऊ घेता. बघा ना चॉकलेट्स आहे, तुम्हाला ते जे आवडतं चॉकलेट्स. तुमच्या आवडी सगळे चॉकलेट आहेत. बघा ना एक एक वेळे काढून व्यवस्थित बघा. अरे काय निघालं. काय एक मिनिट काय विषय काय. काय माहिती? काय नाही का अजून. थांब थांब थांब. नाही तर खाली काढून बघा. काय तर नाही आणलं याच्यामध्ये. पण इथे खाली काढून बघा ना. बाबा राहू दे बलून शकता असू दे. अजून तर काय नाही घेतलं मला.
पण मला बघू दे काय आहे. खोलू थँक्यू सो मच. नक्की नक्की चॉकलेटच आहे. कसं चॉकलेट आहे? सिरियसली शारदा हिने बघा मला काय आणलंय. हे फुगे फुगे आणल्यात गाईज. नाही अक्षरशः रिंग बनवली हिने सोन्याची. कसं कसं सुचलं कसं तुला मग? अरे करिश्मा तू पण गेली ती? वाव मस्त आहे. छान वाटत नाही तिला दिली आहे ना पण मी हात माफ घेतला. आणि हे कसं सुचलं तुला? मला आई शपथ म्हणजे मला वाटलं पण नाही की ring हे काय. हे सगळे फुगे कसे भारी उठले ना. आणि तुम्हाला खरं सांगतो सिरियसली हे मेलोडी आहे ना मेलोडी. आम्ही गेलतो ना करिश्मा आणि मी केकसाठी. करिश्मा मेलोडी घेत होती. तिला बोल हे चॉकलेट का घेते तू? हे काय करशील म्हणजे तुम्हाला आवडेल. ठीक आहे एक घेते. मला 10 रुपये दिले मी. पण हिने 40 का 30 का 40 चॉकलेट घेतले आणि माझ्या कन्सेप्टच समजत नव्हता. सो गाईज आम्हाला चिमटी घे पहिले. चिमटी घे पहिले. सो गाईज ॲनिव्हर्सरीला मी विकासला रिंग गिफ्ट केलेली आहे. थँक्यू. खूप सुंदर खूप सुंदर शाळा खूप सुंदर आहे. छोटी नाही मोठी होते. नाही नाही ठीक आहे व्यवस्थित आहे. गाईज शपथ पण एकदम अमेझिंग गिफ्ट दिलं. काय कुठे आहेत? माझ्या बड्डेला सोन्याची चेन घेऊन दे. शपथ माय गॉड चांगलं सरप्राईज होतं. मी डोळ्यात पाणी आलेलं मी रिटर्न घेतलंय कारण की मदर होते हे अच्छा नाही लागते. छान आहे मस्त ॲनिव्हर्सरी. थँक्यू यार. कसं एक्सप्लेन करू? कारण विकासला खूप कधीपासून घ्यायची होती की घ्यायची म्हणून मला. पण मी विकासची इच्छा पूर्ण ती रिंग केलेली आहे ॲनिव्हर्सरीसाठी. सो मी त्यांना बेर करते. हॅपी ॲनिव्हर्सरी. अरे मला खरंच मला बिलीव्हच नाही होते. चांगली गोष्ट आहे. हा खूप खूप छान रिंग आहे. सो गाईज आम्ही मस्त जेवण वगैरे एन्जॉय केलं आणि व्हिडिओला आवाज नसल्यामुळे सो मस्त मजा आली. त्यामुळे व्हॉईस रेकॉर्डिंग ॲड केलं आहे. तर तुम्हाला आमचा हा आजचा आउटफिट कसा वाटला आणि व्हिडिओ एंड करायचा होता त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय टाटा. सी यू अगेन अँड लव यू सो मच गाईज. बाय अँड थँक्यू. तुम्हाला जर आवडलं असेल हा व्लॉग तर लवकर खूप जास्त कमेंट करा. सो बाय.